मतांमुळे हारलं. उद्या ते म्हणतील की आम्ही त्या ठिकाणी बोगस मतदान झालं किंवा मतदारही चुकीची आहे. माझं आव्हान आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती 51% मतं घेऊन जिंकणार आहे. येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या जिल्हा परिषद, आमचे आमदार, आमच्या नगरपालिका, आमच्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती आम्ही जिंकणार आहोत. सर्व निवडणुका महायुती जिंकणार आहे. उद्या राहुल गांधीने हे म्हणू नये की मतदाराची बोगस होती. आत्ताच मतदारांनी चेक करून घ्या. म्हणजे उद्या हे म्हणाला स्कोप नको आहे की तुमची मतदारही चुकली होती म्हणून तुम्ही निवडणुका जिंकल्या. राहुल गांधी महाराष्ट्रात, देशात सर्वच निवडणुका हरणार असल्यामुळं आणि काँग्रेस पार्टीला महाराष्ट्रामध्ये सर्व सोडून चालल्यामुळं जालन्यातनं कैलास गोरंट्याल सोडून गेले, धुळ्यामधनं कुणाल पाटील सोडून गेले, पुण्यामधनं संग्राम जगताप सोडून गेले, अनंतराव चोपटे सोडून गेले, या ठिकाणी परभणीमधनं सुरेश वरपुडकर सोडून गेले आणि विदर्भात तर इतका मोठा स्फोट होणार आहे की काँग्रेस पार्टी ही एकही नेता काँग्रेस पार्टीत राहायला तयार नाही. हे जे स्फोट काँग्रेस पार्टी होत आहे ही काँग्रेस पार्टी सांभाळून ठेवण्याकरता कार्यकर्त्याची पळापळ मचल्यामुळं आणि राहुल गांधींना कुठलंही या देशाच्या विकासाचं व्हिजन नसल्यामुळं राहुल गांधीला या देशाच्या विकासाची नाडीच कळली नाही आणि म्हणून काँग्रेस पार्टी लोक सोडून चालले. की पार्टी थांबवण्याकरता राहुल गांधी मतदारांवर आक्षेप घेत आहे, मतदारावर आक्षेप घेत आहे आणि मतदार राजाचा अपमान करत आहे. राहुल गांधी यानंतर असाच अपमान करत राहील या देशामध्ये मतदाराचा तर काँग्रेस पार्टी शून्य झाल्याशिवाय राहणार नाही. चोरीचं वक्तव्य केल्यानंतर आज शरद पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यांनी म्हटलंय की 288 जागांपैकी 160 जागा जिंकण्याची हमी घेऊन दोघे जण माझ्याकडे आले होते. तेव्हा का नाही बोलले शरद पवारजी? जे आज बोलताय शरद पवारजी, तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी का नाही बोलले? ज्या दिवशी तुमच्याकडे आले त्याच दिवशी पोलिसात कंप्लेंट का नाही केली? तुम्ही त्याच दिवशी त्याला पोलिसात का नाही टाकलं? शरद पवारजींना या इतक्या मोठ्या नेतृत्वाने असं वागावं आणि असे बालिशपणाचे स्टेटमेंट करावे. मला वाटतं शरद पवार साहेबांना हे निश्चितपणे त्या ठिकाणी शोभणारं नाही आहे. शरद पवार साहेबांनी मग तुमच्याकडे निवडणूक मशिनरीज पूर्ण या ठिकाणी तुमच्या ताब्यात येणारी यंत्रणा हे जर तुमच्याकडे आली होती आणि तुम्हाला जर त्या यंत्रणेचा वापर करायचा नव्हता तेव्हाच तुम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा पोलिसमध्ये कंप्लेंट का केली नाही, पोलिसमध्ये तक्रार का केली नाही? तुम्ही निवडणूक हारल्यावर आणि तुमच्या पार्ट्यात कुणी राहायला तयार नाही आणि तुमचं पूर्ण नेतृत्व उद्ध्वस्त होत आहे आणि तुमच्या नेतृत्वाला कोणी मानायला तयार नाही. म्हणून या ठिकाणी असे बालिशपणाचे स्टेटमेंट करणं चालू आहे. चोरीचं वक्तव्य केल्यानंतर आज शरद पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यांनी म्हटलंय की 288 जागांपैकी 160 जागा जिंकण्याची हमी घेऊन दोघे जण माझ्याकडे आले होते. तेव्हा का नाही बोलले शरद पवारजी? जे आज बोलताय शरद पवारजी, तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी का नाही बोलले? ज्या दिवशी तुमच्याकडे आले त्याच दिवशी पोलिसात कंप्लेंट का नाही केली? तुम्ही त्याच दिवशी त्याला पोलिसात का नाही टाकलं? शरद पवारजींना या इतक्या मोठ्या नेतृत्वाने असं वागावं आणि असे बालिशपणाचे स्टेटमेंट करावे. मला वाटतं शरद पवार साहेबांना हे निश्चितपणे त्या ठिकाणी शोभणारं नाही आहे. शरद पवार साहेबांनी मग तुमच्याकडे निवडणूक मशिनरीज पूर्ण या ठिकाणी तुमच्या ताब्यात येणारी यंत्रणा हे जर तुमच्याकडे आली होती आणि तुम्हाला जर त्या यंत्रणेचा वापर करायचा नव्हता तेव्हाच तुम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा पोलिसमध्ये कंप्लेंट का केली नाही, पोलिसमध्ये तक्रार का केली नाही? तुम्ही निवडणूक हारल्यावर आणि तुमच्या पार्ट्यात कुणी राहायला तयार नाही आणि तुमचं पूर्ण नेतृत्व उद्ध्वस्त होत आहे आणि तुमच्या नेतृत्वाला कोणी मानायला तयार नाही. म्हणून या ठिकाणी असे बालिशपणाचे स्टेटमेंट करणं चालू आहे. राहुल गांधींकडे पाठवलं होतं पण राहुल गांधींनी असं म्हटलंय की आपण यात पडू नये. मग राहुल गांधी पडले का नाही? पोलीस केस का केली नाही? सीबीआयमध्ये त्या ठिकाणी तक्रार काय केली नाही? या देशामध्ये त्या यंत्रणाकडे तक्रार का केली नाही? निवडणूक आयोगाकडे का तक्रार केली नाही? तुम्ही तक्रार तुमच्याकडे कोणी मला एकच सांगायचं आहे, काहीतरी चुकीचा नरेटिव्ह. जेव्हा तुम्ही लोकसभेमध्ये खोटारडेपणा केला, खोटारडेपणा लोकांनी ऐकला, आता पुन्हा डबल खोटारडेपणा करताय. कारण त्यांना माहित आहे बिहार निवडणूक हारणार आहे, महाराष्ट्र पूर्ण हातातून जाणार आहे, एकही नगरपालिका जिंकणार नाही आहे, लोक सोडून चालले आहे,
नेते काही शिल्लक राहिले नाही आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी महायुती 51% मतं घेऊन जिंकणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा हे चुकीचा नरेटिव्ह महाराष्ट्रात तयार करण्याकरता अशा पद्धतीचे स्टेटमेंट करता आहे. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की 15 दिवसामध्ये राज्यात मोठा राजकीय गौप्यस्फोट होणार आहे. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की 15 दिवसामध्ये राज्यात मोठा राजकीय गौप्यस्फोट होणार आहे. प्रकाश आंबेडकरजीलाच विचारा, मला माहिती. साहेब, बोगस मतदानासंदर्भात आधार आणि मतदान लिंक हा एक पर्याय असू शकतो. हा पर्याय निवडणूक आयोग या ठिकाणी पुढच्या काळात करणारच आहे आणि पहिलेही केला आहे. शेवटी निवडणूक आयोग हा वारंवार आपापल्या पुढच्या सुधारणेमध्ये करत असतो. त्यामुळे निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे. राहुल गांधींनी उपस्थित केलं